रत्नागिरी येथील सर्वंकष विद्या मंदिर इथं 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडलं। या प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभिनव संकल्पनांना भरभरून प्रतिसाद मिळाला। विद्यार्थ्यांनी विज्ञानातील कल्पकता आणि नवकल्पनांचा उत्कृष्ट संगम दाखवत एकूण 107 मॉडेल्स सादर केली। या मॉडेल्समध्ये पर्यावरण, तंत्रज्ञान, ऊर्जा निर्मिती, जलसंधारण, आरोग्य, अवकाश विज्ञान आदी विविध विषयांवरील आकर्षक प्रात्यक्षिकांचा समावेश होता। कार्यक्रमाला रत्नागिरी गटशिक्षणाधिकारी डॉक्टर दत्तात्रय सोपनूर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कामाचं कौतुक केलं। त्यांनी अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती बळकट होते असंही सांगितलं। रत्नागिरी तालुक्याचं 53वे विज्ञान प्रदर्शन सर्वंकष विद्या मंदिर कसोप रत्नागिरी या ठिकाणी संपन्न होतं आहे। रत्नागिरी तालुक्यातील 107 मॉडेल्स या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत। यामध्ये प्रामुख्यानं 6 ते 8चा एक वयोगट आणि 9 ते 12चा दुसरा वयोगट असे 2 वयोगट आहेत। यामधील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा या तिन्ही प्रकारच्या शाळांचा सहभाग या विज्ञान प्रदर्शनामध्ये आहे। अतिशय उत्साही वातावरणामध्ये हे विज्ञान प्रदर्शन संपन्न होत आहे। विज्ञान प्रदर्शनामध्ये मार्गदर्शक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रतिकृती करण्यात आलेली आहे। विज्ञानप्रेमी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे या प्रदर्शनाला विशेष ऊर्जादायी वातावरण लाभलं। नमस्कार सर, माझं नाव आयुष संतोष लिंगायत। माझ्या शाळेचं नाव महात्मा गांधी दुय्यम शिक्षण मंदिर हरचेरी उमरे। आमच्या या प्रोजेक्टचं नाव आहे भात किंवा धान्य झोडणी व वारवणी यंत्र। हे आम्ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बनवलेले आहे। यामध्ये आपण इथून ह्या यंत्राच्या सहाय्याने भात झोडू शकतो। तसेच खाली आपण दुसरं यंत्र बसवलं आहे। यामध्ये भात आपण झोडल्यानंतर खाली येतं। ह्या प्रोपेलरच्या सहाय्याने ते भात वारवलं जातं। जी घाण वगैरे असते ते पुढे ह्या साईडने उडून जातं आणि जे चांगलं धान्य आहे ते ह्या ठिकाणी जमा होतं। इथे आपण ॲक्सिलेटर बसवलेलं आहे, ज्याच्यामुळे आपण ह्याचे स्पीड कंट्रोल करू शकतो। तसेच ह्याला देखील आपण स्पीड कंट्रोल बसवलं आहे, ज्यामुळे आपल्याला धान्य जे असतं ते वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं। फक्त भात जोडण्यासाठी हे यंत्र बनवलेलं नाही, ज्वारी असेल किंवा इतर जी धान्य असतात त्यासाठी सुद्धा हे यंत्र उपयोगी येऊ शकतं, म्हणून ते आपण इथे बनवलेलं आहे। ह्याचा उपयोग शेतकऱ्यांना खूप जास्त प्रमाणात होऊ शकतो। यामुळे शेतकऱ्यांचं श्रम वाचतील, तसेच त्यांचे वेळही वाचेल आणि कमी खर्चात, कमी माणसांमध्ये हे काम करू शकतो। शेतकरी एकट्यातसुद्धा हे काम करू शकतो। ह्या यंत्राचा वापर कशा प्रकारे होतो ते मी तुम्हाला दाखवतो। आपली भाताची पेंडी आपण इथे धरतो, या स्पीड ॲक्सिलेटरच्या सहाय्याने हवी आपण फिरवतो। खाली पडतं, ते खाली पडल्यानंतर त्याच्यातली जी घाण आहे या फॅनच्या सहाय्याने पुढे उडते। तर माझे नाव सौमित्रा मनोरमलेकर आहे। मी इयत्ता 6वी शिकतो। माझ्या शाळेचे नाव डी मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे। तर मी जलसंवर्धन आणि व्यवस्थापन या उपविषयावर बेसिंगमधील पाण्याचा आपण कसा यूज करू शकतो तर ह्यावर प्रोजेक्ट केले आहे। तर आपल्याकडे दरवर्षी भरपूर पाऊस पडतो, तरीही एप्रिल मे मध्ये आपल्याकडे पाणी टंचाई भासते। तर आपण पाणीचा नियोजितपणे उपयोग केला तर आपण ह्यावर मात करू शकतो। तर आपण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत पाण्याचा वापर करत असतो। पिण्यासाठी 2 ते 2.5 लिटर पाणी लागते व तसेच आंघोळीसाठी, वॉशरूमसाठी, कपडे, भांडी धुण्यासाठी आपण पाण्याचा उपयोग करत असतो। साधारणपणे एका घरात एक वॉश बेसिन असते, जिथे आपण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत त्याचा सर्वजण उपयोग करत असतो। तर सकाळी उठल्या उठल्या आपण तिथे आपले दात घासतो, तोंड धुतो, हात धुतो, घेऊन आल्यावर व जेवण झाल्यावर हात धुतो। तर साधारणपणे हे पाणी आपण वेस्ट टँकला टाकून देतो।
तर ह्या पाण्याचा रियूज करता येईल का, तर असा मला प्रश्न पडला. तर त्यावर आधारित मी हे प्रोजेक्ट केले आहे. तर आपण एकदा वॉशरूमला गेल्यावर फ्लश करतो, तर एका फ्लश मध्ये 4 ते 5 लिटर पाणी जाते. तर हे पाणी आपण दुसरीकडे सुद्धा वापरू शकतो. तर मी ह्या वॉश बेसिन मधील पाणी ह्या फ्लश टँक मध्ये टाकलेले आहे आणि हेच पाणी मी फ्लश करण्यासाठी वापरणार. ज्याने काय की जे फ्लश करण्यासाठी जे पाणी आपण वापरणार होतो ते आपण दुसरीकडे वापरू शकतो. तर अशा पद्धतीने मी ह्या बेसिन मधील पाण्याचा इतर यूज केला आहे. नमस्कार, माझे नाव अरविंद सुभाष मरकाळे. माझ्या शाळेचे नाव पटवर्धन हायस्कूल आणि माझ्या या सायन्स विज्ञान प्रदर्शनाचे नाव आहे ड्रोन. तर या ड्रोनमध्ये विविध मी चिप ॲड केलेले आहेत. जसं की चिप आपण कोणत्या पण रिमोट कंट्रोल गाडीमधून काढून घेऊ शकतो. त्यामध्ये मी ही मायक्रो कंट्रोलर एक नवीन चिप ॲड केली आहे. तसेच त्या 4 चिप यांच्या मदतीला त्याच्यानंतर मोटर रिसिव्हर, त्या मोटरच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. त्या वायफाय रिसिव्हर्स ड्रोनमधून ज्या सिग्नल येतात त्या वायफाय रिसिव्हरकडून डिरेक्ट मायक्रो कंट्रोलरकडे येऊन ते ॲक्ट करतात. तसेच ते एल ई डी लाईट्स कंट्रोलर हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंटरनल मेजरमेंट युनिट. आणि काय होते की ह्याने जर समजा एखादे ड्रोन असे तिरके झाले तरी या स्टेबल करण्यासाठी हे इंटरनल मेजरमेंट युनिट जे आहे, जे या ड्रोनला जास्ती पॉवर देते त्यामुळे स्टेबल होते आणि स्टेबल झाले की हे नॉर्मल करते. तसेच जर एखादी उडताना तांत्रिक गडबड जर म्हणजे आली ड्रोनमध्ये तर हे सॉफ्ट लँडिंग करण्याचे किंवा तिथल्या तिथे ते बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न इंटरनल मेजरमेंट युनिट करतं. तसेच तिथे मी एक सेन्सर लावले. सेन्सरचं डायरेक्ट कनेक्शन इथे मी वायफाय रिसिव्हरकडून डायरेक्ट इथे मायक्रो कंट्रोलरकडे केलेलं आहे. या सेन्सरमध्ये काय होते की समजा वरती काही असेल तर ते ड्रोनला सिग्नल देते की वरती काही आहे, उडू नये का धोका असू शकतो. त्यामुळे ते मायक्रो कंट्रोलर ड्रोनला जास्ती वरती उडू देत नाही. तसंच इकडून मी इकडे प्रोटेक्शनसाठी ह्याला प्रोपेलर हे बाजारातून विकत घेऊन लावलेले आहे आणि मी ह्याच्यावरती ॲक्रेलिक शीटवरती सगळं काम केलेलं आहे, कारण ॲक्रेलिक शीट खूप हलकी असते. तसंच मी जे इथे कॅमेरा आहे, हा कॅमेरातून आपण व्हिडिओ आणि फोटो काढू शकतो. आणि जे स्टोरेज आहे कॅमेराचं ते इथे होतं. या नारंगी तारामधून सरळ ते कनेक्ट जे स्टोरेज आहे ते इथे जातं आणि ते SD चिपमधून आपण काढून ते कम्प्युटरमध्ये किंवा SD रिसिव्हरमधून मोबाईलमध्ये बघू शकतो. तसंच मी हा रिमोट कंट्रोलर माझ्या एका जुन्या गाडीतून काढून त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग जोडलेले आहेत. तसेच इथे पाठीमागे आहे एक चिप, जी चिप जे आपण एखादे बटन दाबले तर त्याचे लहरींमध्ये, रेडिओ लहरींमध्ये रूपांतर करून ह्याच्याकडे वायफाय रिसिव्हरकडे पाठवते. तसेच इथे एक बटन आहे जे फोटो आणि व्हिडिओचे आहे. हे जर बटन दाबले तर या वायफाय ह्याच्याकडून ते डायरेक्ट इकडे चिपकडे जाते, त्यामुळे इकडं फोटो आणि व्हिडिओ तयार होतो. तसेच मी इथे वेगवेगळे वायरिंग केलेले आहेत. या वायरिंगमुळे आपण या सेलमधून जी पॉवर भेटते ती सर्व B+ बजरला भेटते. त्यातून जॉयस्टिकमुळे इथे DM2 नावाचे मी हे वापरलेले आहे, त्यामुळे आपण मोटरला जास्ती पॉवर देऊ शकतो. आता ह्याचा उपयोग असा की आपण इंडियन आर्मी आपली आहे त्याच्याकडे खूप महागडे ड्रोन असतात जे आपण गुप्तहेरासाठी वापरतात, परंतु ह्याला बनवण्याचा खर्च मला फक्त 1800 आला. तर हे जवळजवळ 100 ते 50 ग्रॅम वजन उचलू शकतो आणि जेव्हा हे तेवढं वजन आपण त्यामध्ये 5-6 तरी दारुगोळे बनवून उडू शकतो. तर आपण जर ह्याच्या एखाद्या अपोनंट कंट्रीच्या जर जमिनीवर किंवा जंगलाच्या वरती उडवलं तर ते रेडारमध्ये त्या देशात आल्यावर ते त्याला उडवू पाहण्याचं नक्कीच प्रयत्न करणार. जसे हे उडेल तसे जे चिंगारी दारुगोळा ब्लास्ट होईल तसं त्यांच्या जंगलाला, त्यांच्या जमिनीला नुकसान होऊ शकतं आणि याला जास्ती बनवण्याचा खर्च नाही आणि आपल्या देशाचे पैसेही वाचतील आणि आपली सेल्फ डिफेन्ससाठी जर आपला ब्लास्ट झाला नाही ड्रोन तर आपण त्याचे जे काय ते प्लॅन चालू होते कॅमेरातून किंवा ह्याच्यातून मोबाईलमध्ये पाहू शकतो. तर असा आहे माझा प्रोजेक्ट आहे. धन्यवाद. मेरा नाम अरीबा जियाउद्दीन शेख है फ्रॉम स्टैंडर्ड 7th. माई स्कूल नेम इज़ अजीज़ा दाऊद नाइक हाई स्कूल. माई मॉडल नेम इज़ 3rd आई फॉर ब्लाइंड पीपल. जो लोग अंधे होते हैं, जो देख नहीं सकते, अगर उन्होंने ये गॉगल्स पहने तो ये जो अल्ट्रासोनिक सेंसर है वो अल्ट्रासोनिक रेज भेजता है. वो जब वापस आती है तो आईडियोनो यूनो का रिसीवर उसे रिसीव करता है और उसके बाद वो बजर को सिग्नल भेजता है जिससे वो बजे. तो जो लोग देख नहीं सकते वो अलर्ट हो जाते हैं. कुछ ऐसे इससे जो लोग देख नहीं सकते वो
वो लोग इसे शूज़, हैट या हेडबैंड वगैरह पर भी लगा सकते हैं, जिससे समझो, क्योंकि इससे सिर्फ सामने का एरिया कवर होगा, जो नीचे समझो पत्थर आ रहा है तो वो समझेगा नहीं, तो वो हम इसको शूज़ पर भी लगा सकते हैं. माझं नाव गार्गी उमेश पवार. मी आत्ता 12वी सायन्स. कॉलेजचं नाव पटवर्धन हायस्कूल. माझ्या मॉडेलचं नाव कार्बन रिसायकलर आहे. कार्बन रिसायकलर वर्क करतो कार्बन डायऑक्साईडला परत ऑक्सिजनमध्ये प्युरिफाय करायचं. इथे एक इनलेट फॅन बसवलेला आहे आम्ही, जो पोल्युशन गॅसला आतमध्ये शोषून घेतो. व इथे एक मेस पेपर लावलेला आहे, जो पोल्युशनची डस्ट जी असते, जी जाड पार्टिकल्स असतात, ते सगळं इकडे अडकवून ठेवतो आणि गॅसला पुढे जायला हेल्प करतो. मग गॅस इकडे जाऊन ती नायट्रोजन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनमध्ये सेपरेट होते. 2 चेंबर आहेत इकडे, नायट्रोजन डायऑक्साईड आणि इकडे ऑक्सिजन कलेक्ट होतं. नायट्रोजन डायऑक्साईड आपण रॉकेट फ्युलमध्ये यूज करू शकतो आणि ऑक्सिजन इकडे ट्रॅव्हल करून ते आपण डेली यूज करू शकतो. Hi, hello, namaskar. A very pleasant good morning to you all. I am Yukta Harshi Amanta Shinde and she is my classmate Pranjal Surendra Bhagwat. We are from Madhyamik Vidya Mandir and Junior College Nanis. Today we are presenting a science model on global warming. आम्ही हे मॉडेल आपल्या पृथ्वीचं ॲटमॉस्फिअर कसं काम करतं, ग्रीनहाऊस गॅसेस हे वायू कसे वाढतात हे दाखवण्यासाठी आम्ही हे मॉडेल बनवलं आहे. We hope our model will help everyone to understand why protecting our environment is important for our future. सूर्यप्रकाश त्यातून सहजपणे जातो. पृथ्वी उष्णता ऍब्झॉर्ब करते. काही उष्णता बाहेर पडते. बाहेर पडणारी उष्णता कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यासारख्या वायूंमध्ये अडकते. परंतु वाढत्या हरितगृह वायूंमुळे हे ग्लोबल वॉर्मिंग होते. हरितगृह वायू म्हणजे काय? ग्रीन हाऊस गॅसेस जे असे गॅसेस आहे जे आपल्या पृथ्वीमध्ये असतात, ते हीट ट्रॅप करतात. आता जसं की CO2, मिथेन, वॉटर वेपर्स आणि नायट्रियस ओझोन हे आपल्या ॲटमॉस्फिअर मधून हीट ट्रॅप करतात. ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच ॲज व्हेकल, इंडस्ट्रीज, deforestation, burning fuel increase these gases. More greenhouse gases trap more heat, which leads to the global warming. आपण डेली ऍक्टिव्हिटीज मधून ग्लोबल वॉर्मिंग कमी करू शकतो का? हो, करू शकतो. आपण क्लीन एनर्जी वापरू शकतो, जसे की सोलार पॅनल किंवा वाईन टर्बाईन्स. झाडं लावून देखील आपण ग्लोबल वॉर्मिंग कमी करू शकतो, कारण झाडं CO2 ऍब्झॉर्ब करतात आणि कार्बन आणि ऑक्सिजन रिलीज करतात. इको फ्रेंडली ट्रान्सपोर्टेशन यूज करून सुद्धा आपण ग्लोबल वॉर्मिंग कमी करू शकतो, कारण कार्स, ट्रक्स भरपूर कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात. त्यांच्याऐवजी आपण सायकल, इलेक्ट्रॉनिक गाड्या वापरू शकतो. थँक्यू. तर इथे एरोसेल दाखवलेला आहे. एरोसेल म्हणजे काय? जे टायनी सॉलिड लिक्विड पार्टिकल्स असतात आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये, त्याचे 2 इफेक्ट्स असतात एरोसेलचे आपल्या क्लायमेटवर. पहिला असतो तो कुलिंग इफेक्ट. मतलब काही एरोसेल्स जे आहेत ते लाईट रिफ्लेक्ट करतात स्पेसमध्ये आणि मग त्यामुळे आपल्याला कुलिंग इफेक्ट भेटतो. आणि दुसरं जे आहे ते काही एरोसेल्स म्हणजे ब्लॅक कार्बन, जसं की सुट्ट ते सनरेज जे आहेत ते ॲब्झॉर्ब करतात आणि आपल्या पृथ्वीला गरम ठेवतात. जर आपण आज पृथ्वीला सुरक्षित ठेवू तर पृथ्वी आपल्याला उद्या सुरक्षित ठेवेल. थँक्यू.